नमस्कार, मी तुषार देशमुख. आपल्या सर्वांचं या तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आपण सेकंड फेजच्या माध्यमातून आपण सर्वजण तन मन धनाने मागील सर्वप्रथम मुंबई आंदोलन असेल, त्यानंतर पुणे अन्नत्याग आंदोलन असेल व आत्ता नुकतीच केलेले नागपूर आंदोलन असेल, आणि या मधल्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात अगदी मंत्रालयापासून तब्बल 4 वेळा स्थानिक स्तरावरती म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाठपुरावा केला. आणि त्याचेच फलित म्हणून आपल्याला दोन्ही अन्नत्याग आंदोलनात, प्रामुख्याने 5 ऑक्टोबरच्या आंदोलनात आपल्याला लेखी पत्र प्रशासनाकडून मिळून आपण त्यात यशस्वी झालो. परंतु प्रशासनाने आचारसंहिता कालावधीनंतर ही प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आश्वासित केले होते, परंतु त्यात काही प्रमाणात अडचणी आल्याने ती प्रक्रिया अद्याप सुरू नाही झाली. तर ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होऊन आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळावा व जास्तीत जास्त जागा याव्यात, या दोन्हीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण टॅब ओपन करून एडिटची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच पोर्टल रन करणे, या संदर्भात आपण आत्ता सद्यस्थितीत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे वेगवेगळे माध्यमातून प्रयत्न करतोय. मग ते नागपूर आंदोलनाच्या माध्यमातून असेल, आपला पाठपुरावा असेल आणि आजचा ईमेल मोहीम असेल. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासनाला स्मरण म्हणून, प्रशासनाला एक लक्ष वेधण्यासाठी आपण हाही सोशल मीडियाचा ऑनलाईन लढा उभारला होता. मग तो ट्विटर ट्रेंडच्या माध्यमातून असेल, इव्हेंट्स मोहीमच्या माध्यमातून असेल. तर ह्याच अनुषंगाने आज रविवार असल्याने आपण प्रशासनास स्मरण म्हणून संबंधितांचे म्हणजेच शिक्षण मंत्री, आयुक्त महोदय, त्यानंतर सचिव आणि उपसचिव महोदय या सर्वांना आपण ईमेल्स मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्मरण करून देणार आहोत आणि लवकरात लवकर पोर्टल रन करण्याविषयी आपण विनंती करणार आहोत. तर त्या माध्यमातून आपण आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल्स यूज करून आपण ईमेल मोहिमेचा उच्चांक घडूया. दुसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आत्तापर्यंत आपण जागावाढीसाठी आपण राज्यस्तरावर आंदोलने केली, पाठपुरावा केला, त्यातून आपण सेकंड फेजला नक्कीच यश मिळवून घेऊ शकलो. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळवण्यात यशस्वी झालो. परंतु याला खरोखर यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या अधिकाधिक बांधवांना न्याय मिळेल आणि सर्वसमावेशक सर्व बांधवांना शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळेल, तेव्हाचे सेकंड फेज खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. मग त्यासाठी जास्तीत जास्त जागा येणे महत्त्वाचे आहे. आणि जागा येण्यासाठी आपण आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, नगरपालिका या सर्व माध्यमातून आपण प्रयत्न केले. त्यानंतरही आपण उद्यापासून आत्तापर्यंत आपल्या जळगाव, अमरावती, त्यानंतर नागपूर, हिंगोली अशा अनेक जिल्ह्यात आपला प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू झालेला आहे. तर उर्वरित बांधवांनाही विनंती करतो की आज संध्याकाळी टेलिग्राम मीटिंगचे आयोजन करतो आहे आणि उर्वरित बांधवांनी मोठ्या प्रमाणावर ड्राफ्ट्स घेतलेत, तेही उद्याच्या किंवा परवाच्या दिवशी 50% प्रमाणात ही आपली मोहीम यशस्वी करतील, माहिती संकलित करतील. व त्यासोबतच आपण मागील कालावधीमध्ये सेकंड फेजच्या सुरुवातीला प्रारंभीच्या काळामध्ये तब्बल 75 लोकप्रतिनिधींना म्हणजेच राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य, आमदार आणि देशाच्या संसदेचे सदस्य, खासदार या दोघांनाही आणि सोबतच मंत्री महोदय अशा सर्वांना जवळपास राज्यातील 75 ते 80 या संख्येच्या प्रमाणात आपण निवेदन मोहीम राबवली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा आपण दादाजी भुसे साहेबांना विनंती करण्यासाठी आपण पुन्हा या स्थानिक स्तरावरती जागावाढीसाठी प्रयत्न करत असताना आपल्या कार्यक्षेत्रातील विधानसभा, लोकसभा सदस्य व पालकमंत्री व विविध खात्यांचे मंत्री महोदय यांना, दादासाहेब भुसे यांना विनंती करण्यासाठी आपण सर्वांनी निवेदन मोहीम राबवायची आहे. त्याच अनुषंगाने आपले जळगाव येथील टीम यांनी त्यांच्या आमदारांना भेट दिली. सोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील त्यांनी त्यांच्या आमदारांना भेट दिली. नांदेड जिल्ह्यातील जवळपास 2 आमदारांना भेटी देण्यात आल्या. त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील अभियोग्यताधारकांनी हिंगोली जिल्ह्यातील आमदारांना भेटी दिल्या. अशा प्रकारे आपण 5 ते 6 आमदारापर्यंत, मुखेड तालुक्यातील काही अभियोग्यताधारकांनी तिथले आमदारांना भेटी दिल्या. अशा अनेक 5 ते 7 आमदारांपर्यंत आतला हा दुसऱ्यांदा प्रारंभ सुरू होतोय. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने अजून एकदा आपल्या आमदार महोदयांना भेटा. दुसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपण याच माध्यमातून आपण संध्याकाळी आपल्या मागील इतिवृत्तांत, आपल्या बांधवांनी वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी जो पाठपुरावा केला ते सर्व
स्वतः त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. ते सर्वजण आपल्याला मार्गदर्शन करतील. तोपर्यंत इथेच थांबतो. पुन्हा भेटूया संध्याकाळी 9 वाजता. आपण जास्तीत जास्त संख्येने ईमेल मोहिमेत सहभागी व्हाल हाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.